आता महानगरातल्या बातम्या वेगवान पद्धतीने। भीमराव कांबळेला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे। आरोपीची ऑनलाईन हजेरी करण्यात आली। देऊळ बंद या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कमाई शेतकऱ्यांच्या मुलासाठी शिक्षणासाठी खर्च होईल असं प्रवीण तरडे यांनी म्हटलंय। पुण्यातल्या एका बस आगारामध्ये भीषण आग लागली। मंडप साहित्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली। यानंतर तिथे काही सिलेंडरचे स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। सोन्याच्या दरामध्ये 1,500 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरामध्ये 9,000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर 1,56,000 तर चांदीचे दर 2,77,000 रुपयांवर पोहोचले। भिवंडीतल्या रिक्षा चालकांच्या संघटनेनं महापालिकेच्या विरोधात बेमुदत धरणं आंदोलन दिलंय। लालबावटा रिक्षा युनियननं अतिक्रमण रिक्षा स्टँड जवळून हटवलं नाही तर हे आंदोलन चालूच राहील असा आरोप केलाय। राष्ट्रीय पातळीवर होणारी प्रवेश परीक्षा रद्द केल्यानं विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जातोय असं म्हणत विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला। पुणे शहरात वाढतं प्रदूषण, वृक्षतोड, वाहतूक कोंडी या मुद्द्यावरून पीएमसी चळवळीनं पालिकेच्या विरोधामध्ये भूमिका घेत आक्रमकरित्या हरित विषय वाढवण्यासाठी भूमिका घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची आर्थिक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। पालिकेचं मासिक उत्पन्न 30 कोटी तर खर्च 50 कोटी रुपयांवर पोहोचलाय। नसरापूर अत्याचार प्रकरणातील चिमुकलीला तायक्वांदो फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली। मेणबत्त्या प्रज्वलित करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली गेली आहे। वसई विरार महानगरपालिकेची जलवाहिनी फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नील सोमय्या यांनी नाले सफाईची पाहणी केली आहे। मुंबईची परत तुंबई होऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। भिवंडीमध्ये 13 आणि 14 मे या दिवशी पाणी पुरवठा बंद असेल। टेमघर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा 24 तासाचा पाणी पुरवठ्याचा थांबा घेण्यात आला आहे। भंडाऱ्यातील कोका अभयारण्यामध्ये T16 वाघीण पर्यटकांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र ठरली आहे। या वाघिणीचं दर्शन अनेक पर्यटकांना होत असल्यानं पर्यटक उत्साही आहेत।